नमस्कार, मी एकनाथ जोळे, संस्कृती न्यूज पोलादपूर। आज आपण आलेलो आहोत भोरमधील गायमाळ या ठिकाणी आज श्री संत वैष्णव मेळावा पार पडलेला आहे। आणि या वैष्णव मेळाव्यासाठी जी 7 ते 9 या प्रसंगी कीर्तन सेवा होती, ते गुरुवर्य ब्रह्ममूर्ती संतोष बाबा महाबळे यांची कीर्तन सेवा पार पडलेली आहे। यांना या कीर्तनाबद्दल काही सांगायचंय, कीर्तनातील त्यांना अनुभव आलेला आहे, तो त्यांना समाजाला सांगायचंय की कशा प्रकारे महाराजांनी या कीर्तनातून आपण काय घेतलं पाहिजे। तर आपल्याला ताई सांगतील। ताईंचं नाव आहे तेजश्री ताई मोरे। सर्वप्रथम आपल्याला सांगतील की ताई, आपला थोडक्यात आम्हाला परिचय करून द्या, आणि तदनंतर आपण आजच्या कीर्तनाबद्दल थोडक्यात अनुभव की समाजानं या कीर्तनामधील थोडक्यात सारांश काय घेतला पाहिजे। माझं नाव तेजश्री नथू मोरे। मी याच गावातील नानावळ गावातील भोरमधली लेक आहे। या कीर्तनातून मी कीर्तन करते, मी खूप कीर्तनाला जाते, मी संस्थेत आहे, परंतु मी ज्या कीर्तनाला जायचे त्यात मला एवढा अनुभव आला नाही। पण या कीर्तनात पहिल्यांदा आले, पण बाबांचं एवढं कीर्तन भारी झालं ना, आणि त्यामध्ये मला सांगितलं की नामावरती आजच्या महाराजांनी सांगितलं की थोडक्यात ताई, कीर्तनातील थोडक्यात अनुभव जो तुमच्या मनाला लागला आणि असं वाटलं की तो समाजापर्यंत पोहोचावा, तो काय होता, आम्हाला आपण सांगा। नाम घेतल्याच्या नंतर आपण किती पवित्र होतो ना, ते बाबांनी सांगितलं। ताईने सांगितलं की महाराजांनी सांगितलंय, नाम घ्या आणि नामातूनच तुमची या भूलोकावरून तुमची सुटका होणार आहे, नाही तर शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे, त्या फेऱ्यामध्ये तुम्हाला अडकायचंय। त्यानंतर या सर्व ताईंच्या मैत्रिणी आहेत, त्या त्यांना सपोर्टसाठी उभे राहिलेले आहेत, आणि त्या आज या सर्वांना काहीतरी त्या खूप कीर्तन ऐकतात, या म्हणजे युट्यूब वरती असो, समक्ष असो, या महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकारांचं ते कीर्तन श्रवण करत असतात। पण आजच्या कीर्तनामध्ये त्यांना काहीतरी वेगळं वाटलं, म्हणून आमच्याशी त्यांनी संवाद साधला। तर त्यानंतर श्रावणीताई धोंडे या आजच्या कीर्तनाबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देतील। थोडक्यात आपल्याला या कीर्तनातून त्यांना काय अनुभव आला, आपल्याला थोडक्यात सांगतील। मी श्रावणी धोंडे। आजच्या कीर्तनातून आपल्याला हे कळतं की नामस्मरण केलं पाहिजे आणि नाम घेणं गरजेचं आहे, कारण जर नाम नाही घेतलं तर आजकालच्या युगामध्ये आपलं म्हणजे उद्धार होणं खूप मुश्किल आहे। त्यामुळे नाम घेतलं पाहिजे, आणि ते घेतल्यानंतर त्याचं चिंतन सुद्धा केलं पाहिजे। आणि बाबांनी हे खूप साध्या सोप्या भाषेत आपल्याला समजवलं आहे, त्यामुळे लोकांना पटकन कळेल, तर मग ते घेतलंही पाहिजे नाम। तर खूप खूप धन्यवाद। ताईने आपल्याला सांगितलं की नाम खूप महत्वाचं आहे। म्हणजे कबीरजीने सांगितलेलं आहे बघा की कोटी नाम संसार में ताशे मुक्ती न होय, आदि नाम तो गुप्त है जाने बिरला कोय। राम कृष्ण असे अनेक नावं या संसारामध्ये आहेत, त्यांना घेऊन आपला जीवन तरणार नाहीये, ते काहीतरी गुप्त गोष्ट वेगळी आपल्याला ताईंनी सांगितलेले। खूप खूप धन्यवाद ताई, आपण समाधीतपणे या ठिकाणी आम्हाला या कीर्तनाबद्दल जो अनुभव दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि पुढील आपल्या सर्वांच्या वाटचालीसाठी संस्कृती प्रतिष्ठान सुरत यांच्या मार्फत आपणाला शुभेच्छा। मी संतोष महाबळेंसह संस्कृती न्यूज पोलादपूर।